चीटिंग करता है तू, चीटिंग 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 करता है तू. But can you stop us, my dear friend, from our power or bringing you down? Well, the joke is nice. Game on. अभिनेते प्रकाश राज आपल्या बिनधास्त वक्तव्यांसाठी कायम चर्चेत असलेलं नाव. आता पुन्हा एकदा त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत थेट मतदानाच्या अधिकारावरून सवाल उपस्थित केले. प्रकाश राज यांच्या दाव्यानुसार बंगळुरू मतदारसंघातील मतदार यादीतून त्यांचं नाव हटवण्यात आलंय आणि विशेष म्हणजे हे सगळं SIR प्रक्रियेनंतर झाल्याचं ते सांगतायत. Dear friends, Sathiyo, I want to share a joke with you. I am one of the 65 lakh voters whose vote right has been deleted from Bangalore constituency after SIR. Nice joke, no? प्रकाश राज यांचा पुढचा सवाल आणखी गंभीर आहे, कारण बंगळुरूशी आपलं नातं केवळ मतदार म्हणून नाही तर जन्मापासून असल्याचं ते सांगतात. त्यांचा जन्म बंगळुरूमध्ये झाला. या शहरात त्यांनी शिक्षण घेतलं, या ठिकाणी थिएटर केलं आणि आजही आपण याच मतदारसंघात राहत असल्याचं प्रकाश राज सांगतात. I was born in this constituency. I lived in this constituency. I had my schooling, college, theatre. And for your kind information, I was an MP candidate of this constituency too. Well, the joke is nice. Game on. मात्र आता आपलंच नाव मतदार यादीतून हटवलं गेल्याचा दावा करत प्रकाश राज यांनी यंत्रणेच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. आता पुन्हा आपला वोटर ID मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र दाखवावी लागतील असा सवालही त्यांनी उपस्थित केला. Let me see what is the process I have to go through. क्या कागज दिखाना पड़ेगा to get back my voter ID. Well, game on. पण प्रकाश राज इथेच थांबले नाहीत. सत्ता आपल्या हातात असल्यामुळे काही लोक मतदारांचा मतदानाचा अधिकार काढून घेऊ शकतात. मात्र त्याच सत्तेतून त्यांना खाली खेचण्यापासून हेच लोक मतदारांना रोखू शकतील का, असा थेट सवाल प्रकाश राज यांनी उपस्थित केलाय. But one little word. My friend, you can use your powers to deny few of the citizens the right to vote who may not elect you. दरम्यान प्रकाश राज यांचं नाव मतदार यादीशी संबंधित वादात याआधीही चर्चेत आलं होतं. याच वर्षी बंगळुरू न्यायालयात त्यांच्या नावाशी संबंधित एकापेक्षा जास्त मतदार नोंदणीच्या आरोपांचं प्रकरण समोर आलं होतं. जुलैमध्ये न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन दिला होता. मात्र ते प्रकरण आणि सध्याचा SIR नंतर नाव हटवल्याचा त्यांचा दावा हे दोन वेगवेगळे मुद्दे आहेत. त्यामुळे आता प्रकाश राज यांच्या या दाव्यानंतर मतदार यादीतील नाव नेमकं कोणत्या कारणामुळे हटवलं गेलं, SIR प्रक्रियेत त्यांचं नाव कशाच्या आधारे वगळण्यात आलं आणि त्यांना पुन्हा मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी नेमकी कोणती प्रक्रिया करावी लागणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता महत्त्वाची ठरणार आहेत. तोपर्यंत मात्र प्रकाश राज यांनी आपल्या खास शैलीत यंत्रणेला एक मेसेज दिलाय. But can you stop us, my dear friend, from our power or bringing you down? Just asking. Bye.